राज ठाकरे व्यासपीठावर बसलेले असताना भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या चहापानावर ही टीका झाली। संदीप देशपांडेंच्या कवितेला तसं पाहायला गेलं तर काव्याचं कुठलंच मीटर बसलं नाही। त्यांची अभिरुची पण काही फार उच्च दर्जाची होती असंही नाही, पण हे सगळं राज ठाकरेंच्या समोर घडत होतं। राज ठाकरेंच्या घरी सातत्याने भाजपाचे नेते जातात, बंद दरवाजा आड चर्चा करतात, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा एक अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधलाय। मनसेची वेळोवेळी बदलत असलेली भूमिका हेच पक्षाला घातक ठरले आहे। मनसेचं टोल नाका आंदोलन असो, त्यानंतर भंग आंदोलन असो, यामध्ये ऐनवेळी युटर्न घेऊन कार्यकर्त्यांची निराशा करणं असो किंवा मतदारांची वाढलेली अपेक्षा अचानक त्याला छेद देणं असो, यामुळेच नागरिकांचा, मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मनसेच्या धोरणावरती, त्यांच्या घेतलेल्या निर्णयावरती नाराजी आणि याचाच फटका या मनसेला बसलेला आहे। राज ठाकरे यांनी अधूनमधून अनेक मुद्दे उपस्थित केले जातात आणि ते उपस्थित केल्यानंतर त्याच्यावरती आंदोलन होतात, मात्र अचानक ते आंदोलन मागे घेतले जातात आणि प्रकरण शांत होतं। त्यामुळे नेमकी भूमिका मनसेची काय आहे यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं। लोकसभेला आपण जागा निवडणुकीला उभे राहिलेले जाणार नाहीत, त्यानंतर विधानसभेला नेमकं कोणत्या पक्षासोबत जायचं, आपली भूमिका काय असणार, यामध्ये देखील त्यांच्यामध्ये संभ्रम दिसून येतो। यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमत राहिलं नाही आणि मतदारांचा देखील त्याला पाठिंबा राहिला नसल्याचे दिसून येते।